केली ते हर्षद जैन साहेब म्हणून ते एक ऑर्गॅनिकचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी मला मार्गदर्शन केलं की साहेब आता हे शेती तुमची आजवरची बस झाली. माझं एकूण तिथं 16 एकर आंबा आहे पाचवडला. आणि 16 एकर आंबा पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने मी पिकवतो. याच्यामध्ये कुठले रासायनिक खत किंवा रासायनिक औषध हे काहीच वापरत नाही. आणि सरासरी दरवर्षी उत्पन्न 15 ते 20 लाख रुपयाचं होते तिथे. तिसरे बेस कसं भेटलं म्हणजे आणि त्या किती महिने तुम्हाला लागले? म्हणजे सतत इथून शेणखत नेला मी, नांदेडून शेणखत हैवाणी नेला. हैवाण नेऊन ते शेणखत टाकला तिथे ओऱ्यामध्ये. आणि त्याला सल्फेट कुठलंच वापरलं नाही. त्याच्यामुळे फळाची जे आता क्वालिटी आहे, आता मोठमोठे फळ होतात या ऑर्गॅनिकमुळं. त्याला फक्त हे नाही, ऑर्गॅनिकमध्ये कुठल्याच प्रकारची फवारणी नाही सर. आणि खतं जर द्यायचे आहेत आपल्याला, ऑर्गॅनिक लिंबोळी खत, लिंबोळी पेंड असेच खत देऊन पीक पिकवतो आम्ही. महत्त्वाचा प्रश्न, आंब्याच्या बागेत सेंद्रिय शेती सुरू करण्याची तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली? मी म्हणतो ना, हर्षद जैन साहेब. त्यांच्याकडून प्रेरणा हर्षद जैन साहेब जे बाहेर देशामध्ये येतात आणि त्यांनी पूर्ण इथलं चॅनल चालवतात ते ऑर्गॅनिकचं. त्यांनी सांगितलं साहेब, तर त्याची माझी ओळख झाली. त्याचं ऑफिस आहे त्यांचं इथं मिलगेटला. त्यांनी सांगितलं साहेब आपण ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केलं चांगलं होईल. त्यांच्या म्हणण्यावर मी 5-7 वर्ष झालं. पुढच्या 2 वर्ष आम्ही पहिले फेल झालो आम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये ये नाही टेस्टिंगमध्ये. तिथून पुढे सतत 3 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये पहिला आम्ही खत वापरतो ना. सेंद्रिय शेतीत वळताना तुम्हाला काही अडचणी येतात का? अडचणी भरपूर आल्या. अडचणी एवढ्या आल्या की पहिल्या सुरू 1-2 वर्ष पीक यायला मागामध्ये उलालं, म्हणजे कमी प्रमाणात पीक आलं. नंतर मग आता पीक भरपूर आलं. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सेंद्रिय शेतीमुळे बाजारभाव अधिक मिळतो. कीटक व रोग नियंत्रणासाठी कोणती सेंद्रिय शेती वापरता येतो? लिंबोळी अर्क असं, म्हणजे आपण जे स्वतः घरी केलं लिंबोळी कुठून जे आपण जे अर्क तयार केलो ते वापरतो. लिंबोळी अर्क भेटते. गाईचं गोतर, शेणखत, गाईचं शेण असं वापरतो. सेंद्रिय शेतीमुळे ग्राहकांचा विश्वास कसा वाढला याच्यामध्ये? ग्राहकाला आतापर्यंत आम्ही तेवढं म्हणजे विशेष आम्ही स्वतः विकलं नाही सर आमच्याकडे मनुष्यबळ नसल्यामुळं. पण ते बागवान येऊन घेऊन जातात ऑर्गॅनिकसाठी. हवामान बदलाचा आंब्याच्या उत्पन्नावर काही परिणाम झाला? भरपूर सर. गेल्या वर्षी आम्ही तेवढं उत्पन्न घेऊ शकलो नाही. शंकर धोंडगे साहेबाचा एक सुद्धा आंबा आला नाही, तरी आमचं थोडं बहुत झालं कसं नसतं. दरवर्षी 25-30 लाखाची आंबा आहे, यावर्षी 7 लाख रुपये झाले फक्त. आपल्या बागेतील आंब्याची विक्री कोणत्या बाजारपेठेत होते? बाहेर देशामध्ये जाते सर आता काही. आता इथे काय होतं, बाहेर कोणत्या देशात व्यापारी घेऊन जातात. एकंदरीत बघितलं सेंद्रिय शेतीचा खर्च आणि नफा याचे गणित कसं आहे? त्या इकडच्या सल्फेटपेक्षा सेंद्रिय खताचा खर्च कमी प्रमाणात येतो. युवकांनी शेतीकडे वळावं यासाठी युवकांना काय तुम्ही शक्य नाही सर. मनुष्यबळ भेटणार नाही शेताकडं. लेबरचा भरपूर प्रॉब्लेम. हे आता लेबर लावायचं म्हणलं तर 2-4 दिवस अगोदर बुक करावं होतं लेबरला, तर भेटते का नाही भेटणार. आता आम्ही तर नांदेडला राहून शेती करतो, जाऊन दररोज जावंच लागते. त्याच्यासाठी काय अनुदान किंवा प्रशिक्षण उपलब्ध आहे का? अनुदान भेटते सर त्याच्यामध्ये, पण शासनाच्या भरपूर जाचकाठी आहेत, त्याच्यामुळे ते काही शक्य नाही ते आपलं भेटलाच. आम्ही तर काही मागलं नाही. अजून महत्त्वाचा प्रश्न, आपल्या मुलांनी याच्यात सहभाग घेतला आहे, पुढील पिढी शेतीकडे वळली आहे तुमची, बरोबर? तसं पण इतर युवकांना पुढे यावं सर. शेतीला चांगलं आहे. आता माझ्या जमिनीमध्ये जो आंबा आहे, कधीच हे ज्वारी पीक असलं, समजा मूग असला, उडीद असला, हे कधी 2 लाखाचं 3 लाखाचं झालं नसतं. आता माझं पूर्ण माळ आहे, माळावरच मी शेती पिकवली पूर्ण. नांदगाव माळावर. महत्त्वाचा प्रश्न, आपल्या परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्ये आणि काय बदल दिसून आला तुम्हाला? परिसरामध्ये लोक आता बघालेत ना माझं ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेट मिळण्यामुळे, ते नाही आता याच्या मागे लागले. हो, त्याला तुम्ही गायडन्स करतो सर. शेवटचा प्रश्न, सेंद्रिय शेतीबाबत शासनाला आपण कोणत्या उपाययोजना करण्यास सुचवणार आहोत? शासन तर ऑलरेडी याच्या मागे लागले असतं, सेंद्रिय खताच्या मागे, सेंद्रिय शेतीच्या मागे. शासनाकडून भरपूर योजना चालू, त्याचा फायदा कोणी घेत नाही. सेंद्रिय खताचा शासन सेंद्रिय पिकाकडे वळलेलं आहे. आता स्कीम आहेत मोठमोठ्या. कलेक्टर साहेब गेल्या वर्षी आम्हाला कलेक्टर साहेब दिलं मला. यावर्षी कृषी अधिकारी आणि ते जिल्हा परिषदेचे शिव महेश पाटील साहेब यांनी दिलं. यांनी आम्हाला झाड दिलं तर मला एक तास बक्षीस म्हणून, ते नेऊन लावलं शेती.